स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि बाप तो बाप रहेगा या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केले। मोदी यांच्या शपथविधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते। भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयात नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पेढे भरवत जल्लोष साजरा केला। या सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि एकमेकांना मिठाई भरवली। भाजप कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात। कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। या जल्लोषात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक वाढेल। ठाणे कार्यालयात झालेल्या या जल्लोषामुळे शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे। या जल्लोषात युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी, भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळा केंद्रे, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहल पाटील तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। तसेच कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक वाढेल। ठाणे कार्यालयात झालेल्या या जल्लोषामुळे शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे। पंतप्रधान म्हणून मोदींनी शपथ घेतलेली आहे, काय सांगाल? नेहरूंनंतर जे पहिले मोदी जे आहेत ते तिसऱ्यांदा घेतात, युवा पिढी म्हणून तुम्हाला काय वाटतं? आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होत आहेत, याचा आनंद हा फक्त भारतीय जनता पार्टी एनडीए घटकांना नाहीये, हा पूर्ण भारत देशाला, भारताच्या सर्व नागरिक 125 कोटी जनतेला आनंद झालेला आहे। हा आनंद आज उत्साह आणि दिवाळी साजरी होत असेल, ही नुसतं ठाण्यातच आज तुम्हाला दिसणार नाही, पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतभर शपथविधी फक्त दिल्लीत होते आणि गजरा वाजंत्री सगळे पूर्ण भारतभर वाजत असतील, कारण हा आनंद भारतभर युवा मोर्चा, युवा सेना, युवा भारतातली असलेले सर्व युवक हा आनंद व्यक्त करू शकत नाही, असा जल्लोषात आनंद चालला व्यक्त करणं। आणि आम्हाला सर्वांना युवकांना आनंद आहे की पुन्हा तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान आम्हाला आमचे नरेंद्र मोदीजी भेटलेत। हा आनंद आम्ही हा जल्लोषात लिहिला जाईल असा हा मोदीजींचा तिसरा टर्मचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे। विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या आणि एनडीएचे घटक दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत। मोदीजी आता शपथ घेत आहेत, त्यांची लाईव्ह शपथ चालू आहे। जिसने राम को लाया है ते रामला घेऊन येणार आहे, आज तिसऱ्यांदा या देशावर राज्य करणार आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या देशापुढे जे 70 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार हे संपूर्णपणे सोडवेल अशा प्रकारचा आशावाद आज या ठिकाणी शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवस आहे। आपले माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत, हा खूपच आनंदाचा क्षण आहे। कामगारांसाठी त्यांचं भरीव योगदान राहिलेलं आहे, म्हणून ठाण्याच्या भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चातर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भारत माता की जय। ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या नॅप फाउंडेशनच्या वतीने काल उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पालीवाल समाजातील ज्येष्ठ उद्योजक आणि तरुण उद्योजकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी नॅप फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा निकिता पालीवाल यांच्या दादी की पोटली मधून निर्मिती झालेल्या एनिग्लो आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन उत्पादनाचे मान्यवरांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले। महेश भवन कासारवडोली ठाणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला देशभरातून संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, डिम्पी बजाज, श्रीमती शर्मिला, श्री यशपाल, श्री मोहन, श्री उमेश, श्री आलोक, श्रीमती सीमा, श्री दिनेश, श्रीमती अंजना, श्री राहुल आदी मान्यवर उपस्थित होते। ज्येष्ठ उद्योजक श्री बाबूलाल कोटा यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले। तर नवउद्योजक पुरस्काराने राशी पालीवाल, गोपाल, जया, मयूर भट, भावना यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार
मिळावा म्हणून नॅप फाउंडेशनच्या माध्यमातून दादी की पोटली उपक्रमांतर्गत आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने बनवण्यात आली आहेत. त्याचे लॉन्चिंग आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. जगातल्या निगरगट्ट प्रवाशांची यादी केली तर मध्य रेल्वेचे प्रशासन हे सर्वात निगरगट्ट ठरेल. प्रवाशांना गृहीत धरून दररोज नवनवीन कारणे देत लोकल वाहतूक किमान अर्धा तास उशिरा चालवण्याच्या खाक्या त्याने वर्षानुवर्ष सुरू ठेवला आहे. या गोंधळामुळे सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी असते. ऑफिसला लेट मार्क होईल, नोकरी जाईल या भीतीने अनेक जण कसेबसे लटकून प्रवास करतात. हात सुटला तर पडून मरण पावतात किंवा जायबंदी होतात. या प्रत्येक मृत्यूकरिता मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला तरच मध्य रेल्वे सुरळीत होईल. मागील आठवड्यात मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक घेतला. ठाणे व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट रुंदीकरणासह कामे केली. लोकल प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे व वर्क फ्रॉम होम करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे ठाण्याच्या पलीकडे राहणाऱ्या लाखो प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य केले. माध्यमांनी रेल्वेच्या कामाचे व नियोजनाचे कौतुक केले. वेळेत काम पूर्ण केल्याची टिमकी रेल्वे प्रशासनाने वाजवली. सोमवार उजाडल्यावर लोकल वेळेवर धावतील, केलेल्या कामाचा सदृश स्वरूपात फायदा होईल ही अपेक्षा प्रवाशांनी ठेवली तर त्यात त्यांची चूक काय? पण सोमवारपासून सुरू असलेला गोंधळ आठवडा संपत आला तरी आवरलेला नाही. ब्लॉक घेतल्याने लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग नियंत्रित केला, त्यामुळे गाड्यांचे बंचिंग होते. त्यामुळे गोंधळ सुरू असल्याची निर्लज्ज कबुली रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिले. तर रेल्वेचे अन्य काही अधिकारी खाजगीत सांगतात की मेगा ब्लॉकमध्ये केलेली कामे काही सदोष झाल्याने हा बंचिंग कालावधी पहिल्या दिवसापासून हळूहळू कमी झालेला नाही. मात्र याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पहिल्या दिवशी चालू वर्षातील शाळेची फी न भरल्यामुळे महागीर येथील पोलीस शाळेत शिकणाऱ्या 100 मुलांना त्यांच्या पालकांना कल्पना न देता वर्गाबाहेर काढण्यात आली. अशी 100 मुले बाहेर काढण्यात आली. यात पोलिसांबरोबर इतर सामान्य नागरिकांची देखील मुलं शिकत आहेत. शाळेचे एक ॲप आहे आणि त्या ॲपवर 12 तारखेपर्यंत फी भरू शकता असे नमूद करण्यात आले. परंतु असे नमूद केले असताना देखील आज शाळेचा पहिला दिवस असताना देखील आजच फी आणायला हवी होती असा ठोशा लावणाऱ्या पोलीस शाळा प्रशासनाने 100 मुलांना वर्गाच्या बाहेर शाळेतील ग्राउंडवर बसून ठेवले. पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर म्हणाल्या की माझ्या मुलाला मी 7 वाजता शाळेत पाठवले असते. 8 वाजता समजले की त्याला वर्गाबाहेर बसून ठेवले. फी आम्ही वेळेतच भरतो. मी आता शाळेमध्ये चेक देखील घेऊन आले आहे, परंतु शाळा प्रशासन येथील मुख्याध्यापक आम्हाला पालकांना दाद देत नाही. पोलिसांनी ड्युटी करायची का या प्रश्नाकडे बघत राहायचं. पोलिसांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. तर
पूनम कडव म्हणाल्या की एका मुलीने तिच्या घरी फी भरली नाही म्हणून आम्हाला बाहेर बसवलं आहे असे तिच्या आईला कळवल्यानंतर तिच्या आईने मला कळवलं. त्यावेळी मला समजलं माझ्या मुलाला देखील बाहेर काढलेलं आहे. मी जनरल कॅटेगरीमध्ये येते, माझा पगार 10 तारखेला येतो, त्यामुळे मी संध्याकाळी फी भरेल असे मी ठरवले असताना देखील आणि ॲपवर 12 तारखेची मुदत दिलेली असताना देखील त्याने माझ्या मुलाला बाहेर बसवलं. मुलांच्या मनावरती काय परिणाम होणार? अर्धी मुले शाळेत शिकत आहेत आणि अर्ध्या मुलांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आलं आहे. याचबरोबर आम्ही मीडियाशी बोललो म्हणून उद्या आम्हाला व भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे. उद्या आमच्या मुलांवर खुन्नस देखील काढली जाईल असे या पालकांनी सांगितलं आहे. प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी माझं नाव चर्चेत असते याचा मला आनंदच आहे. मी नाही तर आमचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतले तर माझा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो असे वक्तव्य ओवळा माजिवडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज ठाण्यात केले. ठाणे महापालिकेतील विविध विकास कामांच्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केलं. आज नाही तर 2014 पासून प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी माझं नाव चर्चेत असतं. माझं नाव चर्चेत येते याचा मला आनंदच आहे असे आमदार सरनाईक म्हणाले. मात्र मंत्री करायचे की नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असेही सरनाईक पुढे म्हणाले. सोमवारी सायंकाळी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदार आमदार यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत सरनाईक यांना विचारले असता लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक आमदारांचे आणि लोकप्रतिनिधींचे त्यांच्या मतदारसंघातील काही प्रश्न हे प्रलंबित होते. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री या सर्वांशी संवाद साधणार आहेत. तसे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व मतदारसंघातील आढावा घेतला जाईल असेही सरनाईक म्हणाले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जरी संपली असली तरी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक कामाला त्याचा फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे येत्या 2 महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. परिणामी आचारसंहिता जरी असली तरी महत्त्वाच्या कामांना महापालिका प्रशासनाने प्राधान्य देऊन ती करून घ्यावी याकरिता आज सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. आयुक्तांनी जी महत्त्वाची कामं आहेत त्याला प्राधान्य देऊन ती केली जातील असे आश्वासन दिले आहे अशी माहिती सरनाईक यांनी दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.